महाराष्ट्रातील नवीन 3 फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली देवेंद्र फडणवीस आणि अन्य काही महत्त्वपूर्ण नेत्यांसोबत बैठक पार पडली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीतील महाराष्ट्रातील नवीन फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात आढावा बैठक घेतली। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। या बैठकीत राज्यातील पोलीस, कारागृह, न्यायालय, अभियोजन, फॉरेन्सिक या संबंधीच्या विविध नवीन तरतुदींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला। या बैठकीला केंद्रीय गृह सचिव, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे महासंचालक, राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो महासंचालक आणि केंद्रीय गृह मंत्रालय आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं, मोदी सरकार देशातील नागरिकांना जलद आणि पारदर्शक न्याय व्यवस्था प्रदान करण्यास वचनबद्ध आहे। कायदा आणि सुव्यवस्था मजबूत होण्यासाठी गुन्ह्यांची नोंद होणं आवश्यक आहे। FIR दाखल करण्यात कोणताही विलंब होता कामा नये। गृहमंत्र्यांनी सांगितलं, संघटित गुन्हेगारी, दहशतवाद, जमावाकडून होणाऱ्या हिंसेच्या घटनांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमित देखरेख ठेवली पाहिजे, जेणेकरून तरतुदींचा गैरवापर होणार नाही। कारागृह, सरकारी रुग्णालय, बँका, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी इथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुरावे नोंदवण्याची प्रणाली विकसित करावी। गृहमंत्र्यांनी असंही स्पष्ट केलंय की प्रत्येक पोलीस उपविभागात फॉरेन्सिक सायन्स मोबाईल व्हॅन्स उपलब्ध असाव्यात। महाराष्ट्र सरकारनं फिंगरप्रिंट ओळख प्रणालीला राष्ट्रीय स्वयंचलित फिंगरप्रिंट ओळख प्रणाली सोबत जोडावं, असंही निर्देश त्यांनी दिलेले आहेत। गृहमंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्यातील नवीन फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीचा दर पंधरवड्याला एकदा आढावा घ्या। मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांनी आठवड्याला एकदा याचा आढावा घ्यावा, असेही निर्देश त्यांनी दिलेत।